महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चे मतदान संपलं आणि त्यानंतर काँग्रेस सावधपणे पुढे जातंय। मतदानानंतरचे एक्झिट पोल पाहता काँग्रेसनं आपला विजयी उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळतेय। काँग्रेसने विजयी आमदारांना एअरलिफ्ट करण्याची रणनीती आखल्याचंही कळतंय, ज्याची जबाबदारी काँग्रेसनं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात अधिक माहिती देतात संजय तिवारी आहेत आपले प्रतिनिधी। संजय, आपण बघतो उद्या निकाल होईल आणि निकालानंतर सर्व स्पष्ट होईल चित्र, मात्र त्या अगोदरच आता काँग्रेस कुठेतरी उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू करतंय, काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर प्रज्ञा, जसं आपण सांगितलं, ही सर्वात महत्वाची घडामोड आहे। दोन पद्धतीच्या घडामोड चालत आहेत। आपल्याला माहिती आहे उद्या 23 तारखेला मतमोजणीला सुरुवात होईल सकाळी आणि दुपारपर्यंत निकालाचे सगळे स्पष्ट होतील। पण त्या आधी त्या दोन महत्वाच्या घडामोडी घडत आहेत। एक तर घडामोड आपल्याला थोडी त्याची कल्पना आहे की जे अपक्ष विविध मतदारसंघामध्ये मजबूत स्थिती दिसत आहेत ते निवडून येऊ शकतात, कारण यावेळी मतदारसंघामध्ये कित्येक उमेदवार असल्यामुळे काहीही घडू शकतं थोड्या फार मतांच्या फरकाने। तर त्या अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जातो आहे काँग्रेसकडून। पण त्याही पेक्षा मोठी बातमी ही की यावेळेस विदर्भातून खूप म्हणजे मताधिक्य आणि चांगल्या संख्येने काँग्रेसचे आमदार जिंकून येण्याची शक्यता आहे। विदर्भातून सुमारे 30 ते 35 आमदार सुद्धा जिंकून येऊ शकतात किंवा एका सर्वे 38 जागा जिंकण्याची काँग्रेसला आशा आहे, असे काँग्रेसचे सूत्र सांगतात। तर त्या आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आता डावपेच तयार केले गेलेले आहेत। आपल्याला माहिती आहे पूर्व विदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोन महत्वाचे नेते आहेत। त्यापैकी विजय वडेट्टीवारांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीनं जे उमेदवार काँग्रेसचे जिंकून येतील त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं, कारण आपण बघितलं आहे गेली 3 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलेलं आहे ते बघता काँग्रेस अत्यंत सावधपणे पावलं टाकत असल्याचं दिसतंय आणि त्या दृष्टीनं ही पूर्ण मोहीम आखण्यात आलेली आहे। आणि काँग्रेसच नव्हे तर काँग्रेसचे जे सोबतचे जे काही आमदार जिंकून येण्याची शक्यता आहे, अपक्ष म्हणून जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांना आणि काँग्रेसच्या उमेदवारांना एकत्र विमानाने कुठेतरी सुरक्षित स्थानी हलवण्याची ही योजना आहे आणि त्या योजनेचे पूर्ण सूत्र विजय वडेट्टीवारांकडे असल्याचं बोललं जात आहे। निश्चितच या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल। संजय, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।